नमस्कार मित्रांनो. पण आज टी शिक्षक पात्रता परीक्षा या अनुषंगानं जो आपण जीएस चा भाग सुरू केलेला आहे. पण अगोदर इतिहास हा भाग कंप्लीट केलेला आहे. भूगोल ही चालू केलेला आहे. आज आपण पंचायत राज या विषयाकडे जातोय. पंचायत राज या विषयाच्या बद्दलची आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. चला मग आपण जाऊया पुढे पंचायत राज या व्यवस्थेकडे. आता लक्षात घ्या, पंचायत राज ही व्यवस्था वेगळी व्यवस्था नाही. प्राचीन काळापासून भारतात चालत आलेली ही एक व्यवस्था आहे. भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदरपासून प्राचीन भारतातून किंवा प्राचीन काळापासून स्थानिक स्वराज्य संस्था ही प्राचीन काळापासून भारतात चालत आलेली आहे. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, की इथं आपल्याला प्राचीन काळापासून जी चालत आलेली ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे, हा ते अर्थ लक्षात घ्या. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे स्थानिक पातळीवर शासनाने निर्माण केलेल्या संस्था. त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला आता नाव देण्यात आलेलं आहे पंचायत राज. अगोदर आपण याला काय म्हणत होतो? स्थानिक स्वराज्य संस्था. पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ऐवजी आता नाव देण्यात आलेलं आहे त्याला पंचायत राज हे नाव देण्यात आलेलं. मग आता इथं पहिला प्रश्न तुम्हाला तयार होतो, स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायत राज हे नाव कोणी दिलं? तर या स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायत राज हे नाव स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायत राज हे नाव दिलेलं आहे. अजून त्याच्या पलीकडे जा, अजून एक प्रश्न तयार होतो. पंचायत राज हे भारतात कोणाचं अपूर्ण स्वप्न होतं? पंचायत राज हे स्वप्न मुळात कोणाचं आहे आणि हे अपूर्ण राहिलं? पंचायत राज हे अपूर्ण स्वप्न महात्मा गांधी यांचे होते. बघा इथं दोन प्रश्न तयार झाले. स्थानिक स्वराज्य संस्था. आता स्थानिक स्वराज्य संस्था नेमक्या कोणत्या ते आपण अनुषंगाने पुढे घेणारच आहोत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेचा अर्थ काय होतो? स्थानिक पातळीवर शासनाने निर्माण केलेल्या संस्थेला पण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो. गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका लेवलला पंचायत समिती, जिल्ह्याला जिल्हा परिषद, या माध्यमातून स्थानिक लेवलवर स्थानिक लोकांकडून चालवण्यात येणाऱ्या संस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. आता स्थानिक स्वराज्य संस्थेचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं? पंचायत राज हे नाव ठेवण्यात आलं. पण पहिला प्रश्न तयार होतो, स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायत राज हे नाव कोणी सुचवलं? तर हे नाव स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हे नाव सुचवलं. स्थानिक स्वराज्य संस्था मुळात कोणाचं अपूर्ण स्वप्न आहे? ते महात्मा गांधींचं अपूर्ण स्वप्न आहे. मित्रांनो, गांधी काय बोलले होते लक्षात घ्या. खेड्याकडे चला. अरे खरा भारत खेड्यात वसलेला आहे. खरा भारत शहरात नाही. खरा भारत खेड्यात वसलेला आहे. खेड्याकडे चला. खेडे स्वयंपूर्ण करा. जर खेडे समृद्ध झालेले असतील तर निश्चित भारत देशाचा विकास झालेला असेल. यासाठी महात्मा गांधींनी खेड्याकडे चला ही संकल्पना, खेड्याकडे चला ही घोषणा देऊन रामराज्याची संकल्पना मांडलेली होती. आता रामराज्याची संकल्पना म्हणजे दारा बलुतेदारी पद्धत गावात गुण्या गोविंदानं नांदत होती. आणि रामराज्याची संकल्पना याचा अर्थ होतो, खेडे एकतर स्वयंपूर्ण असले पाहिजेत आणि खेड्याचा लवकर विकास रामराज्याच्या संकल्पनेतून होऊ शकतो. म्हणून गांधींचं अपूर्ण स्वप्न हे पंचायत राज हे अपूर्ण स्वप्न राहिलं. पण आपण थोडासा यावर प्रकाश टाकतोय. आज विषयाची आपण उकल करतोय. पंचायत राज हा विषय नेमका काय आहे हे आपण इथं आज समजून घेतोय. त्याच्यामुळे भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर स्वतंत्र भारतात पहिली पंचवार्षिक योजना 1951 साली पहिली पंचवार्षिक योजना झाली. पहिली पंचवार्षिक योजनेमध्ये नियोजन आयोगाचे अध्यक्ष. दुसरी गोष्ट, नियोजन आयोगाचे अध्यक्ष कधीही देशाचे पंतप्रधान असतात हे विसरू नका. नियोजन आयोगाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी सिंचनावर भर देण्याबरोबर कृषी सिंचन, शिक्षण या दोन्हीवर भर देण्याबरोबर पंचायत राज व्यवस्थेवर सुद्धा त्यांनी भर दिलेला होता. तर पंचायत राजचा इतिहास आतापर्यंतचा नाही, प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. रामायण, महाभारत असेल, तथागत गौतम बुद्धांचा काळ असेल,
या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात होती हे दिसून येतं. मग आज आपण या विषयाच्या प्रेमात आपल्याला अगोदर पडायचं आहे. तर विषयाच्या प्रेमात पडायचं असेल, विषय अगोदर आपल्याला नीट कळला पाहिजे. मग स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नेमकं काय? या स्थानिक स्वराज्य संस्थेचे एकूण 3 घटक पडतात, 3 स्तर पडतात. यातला पहिला स्तर ग्रामीण प्रशासन. आता ग्रामीण प्रशासनामध्ये काय काय येतं बघा. हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा पहिला स्तर आहे. या पहिल्या स्तरात ग्रामीण प्रशासनामध्ये काय काय येतं? एक जिल्हा परिषद, दुसरं पंचायत समिती, पहिली जिल्हा परिषद, दुसरं पंचायत समिती, तिसरं ग्रामपंचायत. हे 3 कुठं आले? ग्रामीण प्रशासनामध्ये. स्थानिक स्वराज्य संस्थेचे एकूण 3 स्तर पडतात. पहिलं असेल तुमचं ग्रामीण प्रशासन, दुसरं शहरी प्रशासन, तर तिसरं महसूल प्रशासन. स्थानिक स्वराज्य संस्थेचे एकूण किती भागात विभागणी होते? 3 भागात तुमची विभागणी करता येते. कशाची? पंचायत राजची. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पंचायत राज हे 3 भागात विभागलं जातं. यातला पहिला स्तर ग्रामीण प्रशासन, दुसरा शहरी प्रशासन, तिसरा महसूल प्रशासन. तर ग्रामीण प्रशासनामध्ये काय? जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, तालुका पातळीवर पंचायत समिती आणि गाव पातळीवर ग्रामपंचायत असते. तर अजून एक गोष्ट लक्षात घ्या. शासनाने जरी ग्रामीण प्रशासनामध्ये 3 स्तर सांगितले असतील, त्या 3 स्तरावर अधिकारी आणि पदाधिकारी दोघं पण असतात. आता इथं ग्रामीण प्रशासनामध्ये अधिकारी कोण असतो? आणि ग्रामीण प्रशासनामध्ये तिन्ही स्तरावर पदाधिकारी कोण असतात? अधिकारी आणि पदाधिकारी हे दोघं पण असतात. आता लक्षात घ्या, अधिकारी कोणता आणि पदाधिकारी कोणता? अधिकारी आणि पदाधिकारी या दोघातला आधी फरक लक्षात घ्या. शासनाकडून नियुक्त केलेला व्यक्ती हा अधिकारी असतो. तर जनतेतून निवडून गेलेल्या व्यक्तीला आपण पदाधिकारी म्हणतो. अधिकारी आणि पदाधिकारी या दोघातला फरक काय? अधिकारी शासन नियुक्त असतो, तर पदाधिकारी हा जनतेकडून निवडून गेलेला व्यक्ती असतो. मग आता ग्रामीण प्रशासनाचे एकूण स्तर किती सांगितले? तुम्हाला 3 स्तर सांगितले. जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, तालुका पातळीवर पंचायत समिती आणि गाव पातळीवर ग्रामपंचायत. मग आता जिल्हा परिषदेवर जनतेतून निवडून गेलेला पदाधिकारी कोण असतो? जिल्हा परिषदेवर जनतेकडून निवडून गेलेल्या पदाधिकाऱ्याला म्हणतात जिल्हा परिषद अध्यक्ष. तर पंचायत समितीवर जनतेकडून निवडून गेलेल्या पदाधिकाऱ्याला म्हणतात सभापती. तर ग्रामपंचायतीवर जनतेकडून निवडून गेलेला पदाधिकारी असतो, ज्याचं नाव आहे, त्या पदाचं नाव आहे सरपंच. या तिघांनाही आपण काय म्हणून ओळखायचंय? पदाधिकारी आहेत. पदाधिकाऱ्याची निवड जनतेकडून होत असते. हे जे तिन्ही निवडले गेलेले आहेत, हे तिन्ही कोण आहेत लक्षात घ्या. यांची निवड कुठून होते? या पदाधिकाऱ्यांची जनतेकडून त्यांची निवड होते. जनतेतून निवड. तर आता या तिन्ही स्तरावर अधिकारी कोण नेमतं? सरकार नेमतं. जिल्हा परिषदेवर शासनाचा नियुक्त व्यक्ती कोण असतो? सीईओ. याच सीईओला आपण दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतो? यालाच आपण चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं म्हणतो. म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्याची निवड यूपीएससी कडून होत असते. त्यानंतर पंचायत समितीवर शासनाकडून निवडून दिलेला अधिकारी कोण असतो? पंचायत समितीवर शासन नियुक्त अधिकारी हा बीडीओ असतो. बीडीओ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो गट विकास अधिकारी.
पंचायत समितीवर शासनाकडून नियुक्त व्यक्ती असतो, ज्याची निवड एमपीएससी कडून होते. सीईओ ची निवड यूपीएससी कडून होते, तर बीडीओ ची निवड एमपीएससी मार्फत होत असते. हा शासनाने नियुक्त केलेला अधिकारी आहे. तर ग्रामपंचायतीवर शासनाकडून नियुक्त केलेला व्यक्ती कोण असेल, तर ग्रामपंचायतीवर शासनाकडून नियुक्त केलेला व्यक्ती हा ग्रामसेवक असतो. आणि या ग्रामसेवकाची निवड जिल्ह्याच्या निवड समितीकडून होत असते. तर इथं परत लक्षात घ्या, आपले 5 ऑब्जेक्टिव्ह इथे तयार झाले. कोणते 5 ऑब्जेक्टिव्ह तयार होतात? पण विषय बघतोय स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायत राज हे नाव कोणी सुचवलं? तर स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायत राज हे नाव पंडित जवाहरलाल नेहरू, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायत राज हे नाव सुचवलं. त्याच्या पलीकडे या, पंचायत राज हे कोणाचे अपूर्ण स्वप्न होते? तर पंचायत राज हे महात्मा गांधींचे अपूर्ण स्वप्न होते. जी पंचायत राज व्यवस्था आपल्याला बघायचं आहे, ही पंचायत राज व्यवस्था एकूण 3 भागात विभागलेली आहे. त्यातला पहिला भाग कोणता? ग्रामीण प्रशासन. ग्रामीण प्रशासनाचे 3 स्तर कोणते? सर्वात शेवटचा स्तर हा ग्रामपंचायत, दुसरा पंचायत समिती आणि सर्वोच्च सगळ्यात वर असलेला जिल्हा परिषद. गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुक्याला पंचायत समिती आणि जिल्ह्याला जिल्हा परिषद स्थापन केली जाते. या शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था. ग्रामीण मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. तर शहरीमध्ये काय येईल? शहरीमध्ये तुमच्या महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत. या शासनाकडून स्थानिक लेवलला स्थानिक लोकांकडून चालवण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. त्याच स्थानिक स्वराज्य संस्थेला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? स्थानिक स्वराज्य संस्थेला दुसरं नाव म्हणजे, याला आपण लोकशाहीचा पाळणा असंही म्हटलं जातं. लोकशाहीचा पाळणा. तळागाळापर्यंत लोकशाही कशी रुजवली पाहिजे, त्या लोकशाहीचं प्रशिक्षण देणारे केंद्र आहे. लोकशाहीचा पाळणा कोणाला म्हणतात? तर लोकशाहीचा पाळणा या स्थानिक स्वराज्य संस्थेला म्हणतात. स्थानिक स्वराज्य संस्थेतला पहिला घटक म्हणजे ग्रामीण प्रशासन. ग्रामीण प्रशासनातले 3 स्तर, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि तुमचं ग्रामपंचायत. त्या 3 स्तरावर अधिकारी आणि पदाधिकारी दोघं पण असतात. मी परत सांगतोय, अधिकारी आणि पदाधिकाऱ्यामधला फरक काय? अधिकारी शासनाकडून नियुक्त व्यक्ती असतो, तर पदाधिकाऱ्याची निवड जनतेकडून होत असते. गाव पातळीवर ग्रामपंचायतीला शासनाकडून निवडून दिलेला अधिकारी ग्रामसेवक असतो, तर जनतेतून निवडून दिलेला पदाधिकारी सरपंच असतो. पंचायत समितीला शासन नियुक्त अधिकारी बीडीओ असतो. पंचायत समितीला जनतेतून निवडून दिलेला पदाधिकारी सभापती असतो. जिल्हा परिषदेला शासन नियुक्त व्यक्ती हा सीईओ असतो, तर जनतेतून निवडून दिलेला व्यक्ती अध्यक्ष असतो. म्हणजे ग्रामीण प्रशासनामध्ये एकूण हे 3 स्तर आले. याशिवाय तुम्हाला इथेच कोतवाल आणि पोलीस पाटील या दोघांची माहिती तुम्हाला कुठे बघायचं आहे? ग्रामीण प्रशासनामध्ये. म्हणजे जे 3 स्तर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेची विभागणी 3 भागात केली, त्यातला पहिला भाग ग्रामीण प्रशासन. ग्रामीण प्रशासनात आपल्याला एवढ्या गोष्टी माहीत करून घ्यायच्या आहेत. ते झालं ग्रामीण प्रशासन. आता स्थानिक स्वराज्य संस्थेचा दुसरा भाग बघूया. स्थानिक स्वराज्य संस्थेचा दुसरा भाग आहे ते म्हणजे शहरी प्रशासन. आता या शहरी प्रशासनामध्ये काय काय येतं? शहरी प्रशासनामध्ये नंबर 1 तुमची महानगरपालिका. दुसरा स्तर नगर परिषद किंवा त्याला दुसरं नाव आहे नगरपालिका. नगर परिषद किंवा नगरपालिका. यातला तिसरा स्तर आहे तो म्हणजे नगर पंचायत. हे शहरी प्रशासनातले 3 स्तर. नगर पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका
इथं सुद्धा तुम्हाला अधिकारी आणि पदाधिकाऱ्याची गरज भासतेच. मग आता तिन्ही स्तरावर अधिकारी कोणता आणि पदाधिकारी कोणते असतात बघा. महानगरपालिकेवर जो अधिकारी नियुक्त केला जातो तो शासनाकडून नियुक्त केला जातो. महानगरपालिकेवर शासन नियुक्त अधिकारी कोण असतो? तो असतो आयुक्त, महानगरपालिकेचा आयुक्त. तर नगर परिषद किंवा नगरपालिकेवर शासनाकडून नियुक्त केलेला व्यक्ती कोण असतो? तो असतो सीओ म्हणजेच मुख्य अधिकारी, चीफ ऑफिसर. तर आता नगरपंचायतीवर देखरेख करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेला व्यक्ती कोण असतो? तर आता हे अधिकार तहसीलदारला देण्यात आलेले आहे. हे झाले या तिन्ही स्तरावरले शासनाकडून नियुक्त करण्यात आलेले अधिकारी. ते बघणार आहोत आपण पदाधिकारी. या तिन्ही स्तरावर जनतेकडून निवडून गेलेले व्यक्ती कोण असतात? महानगरपालिकेवर कोण असतो? महानगरपालिकेवर असतो जनतेकडून निवडून गेलेला व्यक्ती महापौर. तर नगर परिषद किंवा नगरपालिकेवर कोण असतो? नगराध्यक्ष. हा जनतेकडून निवडून गेलेला व्यक्ती असतो, ज्याला आपण पदाधिकारी म्हणतो. आणि नगर पंचायतीवर जनतेकडून निवडून गेलेला व्यक्ती नगर पंचायत अध्यक्ष, त्याला आपण नगर पंचायत अध्यक्ष असं म्हणतो. परत लक्षात घ्या, पदाधिकारी जनतेतून निवडून दिले जातात, तर अधिकारी मात्र शासनाकडून नियुक्त असतात. शहरी जसं ग्रामीण प्रशासनामध्ये 3 स्तर, तसं शहरी प्रशासनामध्ये 3 स्तर. महानगरपालिका ही जिल्ह्यालाच असेल, जिल्ह्याला महानगरपालिका. नगर परिषद किंवा नगरपालिका ही तालुक्याला असेल. तर नगरपंचायत एका विशिष्ट शहरापुरतं मर्यादित असेल. हे तुमचे शहरी प्रशासनातले 3 स्तर. तर नीट लक्षात घ्या. तुम्ही म्हणसाल की या अगोदर जिल्हा परिषदेला पण जिल्हा परिषद जिल्ह्याला स्थापन केलेली आहे. मग आता मनपा महानगरपालिका सुद्धा कुठं स्थापन केलेली आहे? आपण जिल्ह्यालाच आपण स्थापन केलेले आहे. जिल्हा लेवलवर जिल्हा परिषद ही स्थापन करण्यात आलेली आहे. जिल्हा लेवलवर महानगरपालिका पण स्थापन करण्यात आलेला आहे. पण दोन्हीतला नेमका फरक काय? जिल्ह्याला जिल्हा परिषदही असते आणि जिल्ह्याला तुमची मनपा सुद्धा असते. पण मित्रांनो, आता एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, जिल्हा परिषदेला जिल्ह्याला जिल्हा परिषद पण आहे आणि जिल्ह्याला मनपा पण आहे. हे ग्रामीण प्रशासनातून आलं. जिल्हा परिषद ग्रामीण प्रशासन बघतं, तर मनपा फक्त जिल्हा जो शहर आहे, जिल्हा जो शहर झालेला आहे त्या शहराचं कामकाज बघतं. उदाहरणार्थ जिल्हा परिषद काय करते? जिल्हा परिषद ही त्या जिल्ह्यात जेवढे तालुके आहेत, जिल्हा परिषद काय करते? जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत आणि जिल्ह्यात जेवढी गावं आहेत, या सगळ्यांवर देखरेख जिल्हा परिषद ठेवत असते. जिल्हा परिषद जरी जिल्हा लेवलवर असली तर जिल्हा परिषद ही फक्त त्या शहरापुरतं मर्यादित राहत नाही. उदाहरणार्थ सोलापूर हे शहर आहे आणि सोलापूरमध्ये मनपा आहे. जर सोलापूरमध्ये मनपा असेल तर सोलापूरची मनपा फक्त सोलापूर शहर बघणे. आणि जर सोलापूरमध्ये जिल्हा परिषद असेल तर सोलापूरची जिल्हा परिषद सोलापूरमध्ये जेवढे तालुके आहेत, तालुक्याच्या अंडर जेवढे गाव आहेत त्या सगळ्याचं प्रशासन कोण बघतं? जिल्हा परिषद बघते. आता इथेही बघा, जिल्हा परिषद जर तुम्ही जिल्हा लेवलला स्थापन केला, समजा तुमचा जिल्हा कोणताही असेल, तुमचा जिल्हा आहे बीड, माफ करा, बीडला महानगरपालिका नाही, किंवा महानगरपालिका असलेला कुठला एखादा जिल्हा बघू आपण, जालना घ्या. तर जालना जिल्हा आहे, जालन्याला जिल्हा परिषद पण आहे, जालना शहरात जिल्हा परिषद आहे. तर ही जिल्हा परिषद जालना शहराचा आणि या जिल्हा परिषदेचा काहीच संबंध असत नाही. कारण जिल्हा परिषद फक्त ग्रामीण भागासाठी आहे. जिल्हा परिषद जरी जालना या शहरात असली, जिल्ह्याच्या ठिकाणी जरी असली, तर जिल्हा परिषदेचा
आणि त्या शहराचा, ज्या शहरात जिल्हा परिषद स्थापन आहे त्या शहराचा आणि जिल्हा परिषदेचा काहीच संबंध येत नाही. तर जालना जिल्ह्यात जेवढे तालुके आहेत त्या तालुक्यात जेवढ्या ग्रामपंचायती आहेत या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचं काम जिल्हा परिषद करते. मग महानगरपालिका काय करते? महानगरपालिका पण जिल्ह्यालाच आहे. समजा जालन्यामध्येच महानगरपालिका आहे आणि जालन्याला जिल्हा परिषद पण आहे. तर जालन्याची महानगरपालिका फक्त जालना हे शहर बघणार. त्या शहरापुरतं मर्यादित महानगरपालिका असणार. त्या जिल्ह्यात जालना जिल्ह्यातल्या कोणत्याही तालुक्याशी, कोणत्याही गावाशी महानगरपालिकेचा जवळून सुद्धा संबंध असत नाही. हा, जिल्हा परिषद जर असेल तर जिल्हा परिषद त्या जालना जिल्ह्यातले जेवढे तालुक्या अंतर्गत जेवढी खेडेगावं येतात त्या सगळ्यांवर प्रशासन मात्र जिल्हा परिषदेचं असतं. तर ज्या शहरामध्ये महानगरपालिका असेल तर ती महानगरपालिका फक्त शहराचा विकास बघते. त्या शहरापुरतं ती मर्यादित असते. ते शहरी प्रशासनामध्ये 3 स्तर, महानगरपालिका, नगर परिषद, त्याला दुसरं नाव आहे नगरपालिका आणि तिसरं आहे नगरपंचायत. तर या तिन्ही स्तरावर अधिकारी आणि पदाधिकारी आहेत. ग्रामीण प्रशासनात पण तुम्ही बघितलात अधिकारी आणि पदाधिकारी आहेत. परत सांगतो, अधिकारी आणि पदाधिकाऱ्यातला फरक काय? अधिकारी शासनाकडून नियुक्त केलेला व्यक्ती असतो. संबंध महानगरपालिकेचं शासनाकडून कामकाज आयुक्त बघत असतो. तर नगर परिषद किंवा नगरपालिका याचं कामकाज फक्त शासनाच्या वतीने मुख्य अधिकारी बघत असतो. नगरपंचायतीला तहसीलदार त्याचं कामकाज बघत असतो. आता इथं बघा, महानगरपालिका फक्त त्या शहरापुरतं मर्यादित. तर नगर परिषद आणि नगरपालिका पण तसंच आहे. तालुक्याला तुम्ही पंचायत समिती पण स्थापन केलात, तालुक्याला नगर परिषद पण तुम्ही स्थापन केलात. पंचायत समिती ज्या शहरात स्थापन झाली त्या तालुक्याचा आणि त्या पंचायत समितीचा काहीही संबंध येत नाही. म्हणजे त्या शहराचा, उदाहरणार्थ कोणताही तालुका त्या तालुक्यामध्ये पंचायत समिती स्थापन झालेली असेल तालुक्याच्या गावामध्ये, तर पंचायत समितीचा आणि त्या शहराचा संबंध येत नाही. तर पंचायत समिती काय करते? उदाहरणार्थ जालन्यातला कुठलाही एखादी तालुका असेल, त्या तालुक्याला तुम्ही पंचायत समिती स्थापन केलेली असेल तालुका लेवलला, तर ही पंचायत समिती त्या तालुक्यात जेवढ्या ग्रामपंचायती आहेत या संबंध ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवण्याचं काम पंचायत समिती. मग नगर परिषद किंवा नगरपालिका हे पण तालुक्यालाच तुम्ही स्थापन केलेली आहे. मग जालन्यातच तुम्ही नगर परिषद स्थापन केला असेल तर जालन्यातल्या कुठल्याही एका तालुक्यात तुम्ही नगर परिषद स्थापन केला असेल तर लक्षात घ्या, ज्या तालुक्यामध्ये ज्या शहरात नगर परिषद स्थापन केली त्या शहरापुरतं मर्यादित नगर परिषद असेल. नगर पंचायत सुद्धा तसंच. असे एकूण 3 स्तर तुम्हाला शहरी प्रशासनातले सांगता येतात. पहिलं ग्रामीण प्रशासन. बघा, ग्रामीण प्रशासनातले 3 स्तर कोणते? जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. इथं पण पदाधिकारी आणि अधिकारी असतात. आता आपण काय बघितलं? शहरी प्रशासन. स्थानिक स्वराज्य संस्थेचा दुसरा भाग शहरी प्रशासन. शहरी प्रशासनात पण 3 स्तर, महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत. इथं पण पदाधिकारी आहेत, इथं पण अधिकारी आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थेचा तिसरा कोणता? त्याला म्हणायचं महसूल प्रशासन. पहिला ग्रामीण, दुसरा महसूल प्रशासन. महसूल प्रशासनामध्ये काय लक्षात घ्या, महसूल प्रशासनात पदाधिकारी नसतात. जनतेने निवडून दिलेला कोणतीच व्यक्ती महसूल प्रशासनात असत नाही. इथं फक्त अधिकारीच असतात. आपलं महसूल प्रशासन कुठून सुरू होतं? राज्य सरकारपासून. राज्य सरकार, त्याच्यानंतर खाली आलात विभागीय आयुक्त, प्रत्येक विभागाला आयुक्तालय असतंय. राज्य सरकार, विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्ताच्या नंतर खाली या, त्याच्या खाली डायरेक्ट जिल्हा. जिल्ह्याला कोण असणार? जिल्हा अधिकारी. आता इथे मी सगळे तुम्हाला अधिकारी देतोय कारण महसूल प्रशासनामध्ये जनतेतून निवडून गेलेला कोणीच प्रतिनिधी असत नाही. तर डिरेक्टली याच्यावर अधिकारी असतात. राज्य सरकार नियंत्रण ठेवतं. मग विभागीय आयुक्त
विभागीय आयुक्ताच्या खाली जिल्ह्याला जिल्हाधिकारी, जिल्हा अधिकाऱ्याला इथं मदतीसाठी त्याला सहकार्य करण्यासाठी प्रांत अधिकारी असतो. या प्रांत अधिकाऱ्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? प्रांत अधिकारी म्हणजेच उपजिल्हा अधिकारी. त्यालाच आपण काय म्हणतो? प्रांत अधिकारी म्हणून ओळखलं जातं. जिल्हाधिकाऱ्यासोबत उपजिल्हाधिकारी हे पद जिल्हाधिकाऱ्याला सहकार्य करण्यासाठी उपजिल्हा अधिकाऱ्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतो आपण? प्रांत अधिकारी. जिल्हा लेवलला जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी. खाली या तालुक्याला कोण असेल? तहसीलदार. तालुका लेवलला तहसीलदार. तहसीलदारच्या मदतीसाठी तहसीलदारला सहाय्यक कोण असतो? नायब तहसीलदार. तहसीलदार त्याला मदतीसाठी नायब तहसीलदार. तर तहसीलदार आणि तलाठी दोघांच्या मध्ये कोण असतो? मंडळ अधिकारी. याच मंडळ अधिकाऱ्याला आपण दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतो? सर्कल ऑफिसर. त्यालाच आपण सर्कल ऑफिसर असं म्हणतो. त्याला ग्रामीण भागामध्ये गिरदावर म्हणून ओळखलं जातं. तहसीलदार, नायब तहसीलदार, त्याच्यानंतर येईल मंडळ अधिकारी आणि सगळ्यात शेवटी येईल तो म्हणजे तलाठी. महसूल प्रशासनातला सर्वात शेवटचा कर्मचारी कोण? महसूल प्रशासनामधला सर्वात शेवटचा कर्मचारी हा तलाठी असतो. आता हे आहे महसूल प्रशासन मित्रांनो. महसूल प्रशासनामध्ये फक्त अधिकारी असतात, यात पदाधिकारी असत नाहीत. ते झालं स्थानिक स्वराज्य संस्थेचे 3 स्तर. म्हणजेच आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचे 3 स्तर कसे बघू शकतो? बघा, हे तुमचं पंचायत राज. पंचायत राज ही व्यवस्था 3 भागात विभागा. एक ग्रामीण प्रशासन, दुसरं शहरी प्रशासन, तिसरं महसूल प्रशासन. म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पंचायत राज हा विषय किती भागात विभागला जातो? 3 भागामध्ये विभागला गेला. ग्रामीण प्रशासनातले 3 स्तर कोणते? जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, तालुक्याला पंचायत समिती आणि गाव पातळीवर ग्रामपंचायत. तर शहरी प्रशासनातले 3 स्तर कोणते? सर्वोच्च स्तर महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगर परिषद आणि नगर पंचायत. तर महसूल प्रशासनामध्ये फक्त अधिकारी दोन्ही पण आहेत, अधिकारी पण आहेत आणि पदाधिकारी पण आहेत. तर महसूल प्रशासनात संबंध महसूल प्रशासनाचा कारभार फक्त राज्य सरकार. मग राज्य सरकारपासून विभागीय आयुक्त ते डिरेक्टली महसूल प्रशासनातला शेवटचा पदाधिकारी कोण? तलाठी. अशा पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पंचायत राज याचे 3 भागात तुम्हाला वर्गीकरण करता येतं आणि हे त्याचे 3 भागातले वर्गीकरण म्हणून ओळखले जाऊ शकते. तर या अनुषंगाने आपल्याला कुठले प्रश्न तयार होऊ शकतात लक्षात घ्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थेतले पंचायत राज, परत 2 प्रश्न विसरू नका. पंचायत राज हे नंतर देण्यात आलेलं नाव आहे. पंचायत राजचं जुनं नाव काय? स्थानिक स्वराज्य संस्था हे पंचायत राजचं जुनं नाव. मग आता लक्षात घ्या, जर जुनं नाव स्थानिक स्वराज्य संस्था होतं, पंचायत राज कसं काय? किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायत राज नाव कोणी दिलं? तर स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायत राज हे नाव स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचं नाव बदलून त्याला पंचायत राज हे नाव देण्यात आलं. त्याच्याही पलीकडे जा, पंचायत राज हे भारतातल्या कोणत्या नेत्याचं अपूर्ण स्वप्न आहे? महात्मा गांधी यांचं अपूर्ण स्वप्न पंचायत राज होतं. आणि पंचायत राज व्यवस्था किती भागात विभागली जाते? तर पंचायत राज किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ही 3 भागात विभागली जाते. पहिला भाग ग्रामीण प्रशासन, दुसरा भाग शहरी प्रशासन आणि तिसरा भाग महसूल प्रशासन.
तर इथं बारकावे कोणते लक्षात घ्यायचे आपल्याला? ग्रामीण प्रशासनामध्ये तुम्हाला काय सांगता येऊ शकतं? ग्रामीण प्रशासनामध्ये अधिकारी पण असतात आणि पदाधिकारी पण असतात. अधिकारी आणि पदाधिकाऱ्याचा फरक काय? अधिकारी शासनाकडून नियुक्त केलेला व्यक्ती आहे, तर पदाधिकारी जनतेकडून निवडून दिलेला व्यक्ती असतो. जिल्हा परिषदेवर जनतेकडून निवडून दिलेला व्यक्ती जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीवर जनतेकडून निवडून गेलेला पंचायत समिती सभापती, तर ग्रामपंचायतीवर जनतेकडून निवडून गेलेला व्यक्ती सरपंच असतो. सरपंच इथं सभापती आणि इथं जिल्हा परिषद अध्यक्ष, या सगळ्यांना पदाधिकारी म्हणायचं. पदाधिकाऱ्याचा अर्थ काय? जनतेतून निवडून गेलेले जे व्यक्ती असतात त्यांना पदाधिकारी म्हणा. म्हणजे शासनाने तिन्ही स्तरावर शासनाने नियुक्त केलेले अधिकारी असतात. शासनाकडून नियुक्त केलेला व्यक्ती अधिकारी असतो. अधिकारी शासन नियुक्त आहे, पदाधिकारी जनतेकडून नियुक्त असतो. मग जिल्हा परिषदेला कोण होता? जिल्हा परिषदेला इथं सीईओ शासन नियुक्त व्यक्ती आहे, तर पंचायत समितीला बीडीओ आहे, तर गाव पातळीवर ग्रामपंचायतीला कोण आहे? ग्रामसेवक. हे सगळेजण कोण आहेत? हे तिघेही शासनाकडून नियुक्त झालेले व्यक्ती आहेत. शासन नियुक्त व्यक्तीला अधिकारी म्हणा, पण जनतेतून निवडून जातो त्याला पदाधिकारी म्हणा. परत लक्षात घ्या, अधिकारी आणि पदाधिकाऱ्याचा फरक काय? पदाधिकारी जनतेतून निवडून दिला जातो, तर अधिकारी शासनाकडून नियुक्त असतो. मग ग्रामीण प्रशासनामध्ये दोघं पण आहेत, अधिकारी पण आहेत आणि पदाधिकारी पण आहेत. शहरी प्रशासनामधले 3 स्तर. शहरी प्रशासनातले 3 स्तर कोणते? महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगरपंचायत. इथे पण 2 स्तर, 2 भागे असतील. इथे पण अधिकारी आणि पदाधिकारी. आता या तिन्ही स्तरावर शासनाकडून निवडून गेलेले अधिकारी कोण असतात? अधिकारी शासन नियुक्त आहे, तर पदाधिकारी जनतेतून निवडून दिला जातो. मनपावर पदाधिकारी जनतेतून निवडून दिलेला पदाधिकारी कोण असेल? महापौर. महापौर हा शब्द सर्वप्रथम उच्चारात कुणी आणला? तर महापौर हा शब्द सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी मेयर हा शब्द उच्चारला होता, ज्याला मराठीत महापौर म्हणतात. इथं गफलत करू नका. महापौर हा शब्द सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी उच्चारलेला आहे, तर नगरसेवक हा शब्द प्रथम स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांनी नगरसेवक या शब्दाचा उच्चार केलेला होता. मनपावर शासनाकडून मनपावर जनतेतून निवडून दिलेला व्यक्ती महापौर आहे, तर मनपावर शासनाकडून नियुक्त केलेला व्यक्ती आयुक्त आहे. नगरपालिकेवर जनतेकडून निवडून गेलेला व्यक्ती नगर अध्यक्ष आहे, तर मनपावर शासनाने नियुक्त केलेला व्यक्ती हा सीओ आहे, चीफ ऑफिसर, मुख्य अधिकारी. मग नगरपंचायतीवर जनतेकडून निवडून गेलेला नगर पंचायत अध्यक्ष असतो, तर नगरपंचायतीवर शासनाकडून नियुक्त केलेला व्यक्ती कोण असतो? तर नवीन नियमानुसार नगरपंचायतीवर शासनाकडून निवडून गेलेला व्यक्ती हा तहसीलदार असतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, 3 स्तर पंचायत राज्यातल्या 1.5 स्तरावर अधिकारी पदाधिकारी आहेत. महसूल प्रशासनाला असं काहीच नाही. महसूल प्रशासनामध्ये अधिकारी आणि पदाधिकारी असा गोळ नसतो. महसूल प्रशासनात फक्त अधिकारीच निवडले जातात, पदाधिकारी निवडले जात नाहीत. महसूल प्रशासनामध्ये जनतेचा एकही प्रतिनिधी राहत नाही. महसूल प्रशासन पूर्णतः अधिकाऱ्यांच्या अधीन असतं. महसूल प्रशासनातला सगळ्यात मोठा पद विभागीय आयुक्त, राज्य सूचीतला विषय असल्यामुळे राज्य सरकार त्यावर नियंत्रण ठेवत असतं. महसूल प्रशासनातला सर्वात मोठं पद आहे विभागीय आयुक्त, आणि महसूल प्रशासनातला सर्वात शेवटचा अधिकारी किंवा कर्मचारी हा तलाठी असतो. वास्तविकता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेची विभागणी आपण या पद्धतीने करतोय. मित्रांनो, हे फक्त तुमची आउटलाईन आहे, अजून आपण विषयाला सुरुवात केलेली नाही. विषयाच्या प्रेमात पडण्यासाठी अगोदर विषय आपल्याला जवळचा वाटला पाहिजे. अशा अनेक विषयासह राठोड एमपीएससी अकॅडमी, विसावा नगर, नांदेड, ITI कॉर्नर इथे प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा संचलित खास तुमच्यासाठी आणि टीईटीला भरभरून दिलेल्या तुमच्या प्रतिसादामुळे खास आपण पंचायत राज या विषयाची सुरुवात करतोय. याच विषयाला पुढच्या अनुषंगानं पुढचा विषय घेऊन भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद मित्रांनो.